संजय वर्मा आणि धडा हॉस्पिटल. संजय वर्माला हॅश फाउंडेशन पालघर जिल्हा अध्यक्ष तसेच स्थानिक पोलीस स्टेशन पालघर यांच्या सहाय्याने आपण त्यांना डिस्चार्ज देण्यात आलं. डिस्चार्ज देण्यात आलं असं काय बोलतो माहिती का, धडा हॉस्पिटल वाल्यांनी थांबून ठेवलं होतं. सिव्हिल सर्जन मरद साहेब बोलून त्यांना मी आणि वाघमारे साहेब खूप खूप आभार. आमच्या तक्रार दिल्यानंतर तुम्ही फक्त सूचना दिली, खूप बरं वाटलं. तुमचे अधिकार आहेत ते तुम्ही अधिकार गाजवत का नाही? कोणाचा दबाव आहे का काय आहे ते आपण चौकशी नंतर करू. याचा पाठपुरावा जर त्यांनी सोडला असेल, हॅश फाउंडेशन पालघर जिल्हाध्यक्ष म्हणून आणि माझी पूर्ण टीम वर्मा फॅमिलीला जोपर्यंत न्याय भेटत नाही ना, तोपर्यंत मी धडा हॉस्पिटलला सोडत नाही. नमस्कार, मी अमोल चव्हाण, हॅश फाउंडेशन पालघर जिल्हाध्यक्ष. 26/1/2026 26 जानेवारीला संजय वर्मा आणि धडा हॉस्पिटल. संजय वर्माला हॅश फाउंडेशन पालघर जिल्हाध्यक्ष तसेच स्थानिक पोलीस स्टेशन पालघर यांच्या सहाय्याने आपण त्यांना डिस्चार्ज देण्यात आलं. डिस्चार्ज देण्यात आलं असं काय बोलतो माहितीये का, धडा हॉस्पिटल वाल्यांनी डांबून ठेवलं होतं दिल्यासाठी. हा विषय मी तुम्हाला पहिले पण म्हणतो तुमच्यासमोर. आपण त्याची फाईल करत होतो, अजून तुमचा फाईल चालू होती त्याची, पण अत्यंत गंभीर बाब समोर आली. 22/4/26 रोजी नोटीस मला नोटीस दिली. सिव्हिल सर्जनच्याकडून एक नोटीस आली की आपण धडा हॉस्पिटल यांना सूचना दिली की परत असं काही घडू नये. असं घडलं तर जे पण कायद्याच्या ऍक्ट मध्ये घडतंय तशी तुम्हाला कारवाई होईल, पण त्यांनी परत असं घडू नये. सिव्हिल सर्जन मरद साहेब बोलून त्यांना मी आणि वाघमारे साहेब खूप खूप आभार. आमच्या तक्रार दिल्यानंतर तुम्ही फक्त सूचना दिली, खूप बरं वाटलं. तुमचे अधिकार आहेत ते तुम्ही अधिकार गाजवत का नाही? कोणाचा दबाव आहे का काय आहे ते आपण चौकशी नंतर करू. एवढा पाठपुरावा जर त्यांनी सोडला असेल, हॅश फाउंडेशन पालघर जिल्हाध्यक्ष म्हणून आणि माझी पूर्ण टीम वर्मा फॅमिलीला जोपर्यंत न्याय भेटत नाही ना, तोपर्यंत मी धडा हॉस्पिटलला सोडत नाही. हे काही शुल्लक गुन्हा आहे का छोटा मोठा? अरे 2-2 दिवस तुम्ही पेशंटला थांबून ठेवतात, त्यावर दादागिरी करतात. सगळं एव्हिडन्स सगळं स्टेटमेंट दिल्यानंतर पालघर जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन म्हणजे त्यांच्यावरती आम्हाला खूप विश्वास होता. बऱ्याच नाही पालघर जिल्ह्याचे सर्व रहिवासी असेल ना, त्यांच्यावर विश्वास आहे की असा प्रकार परत घडू नये. आपण त्याची बदल करण्यासाठी गेलो की या हॉस्पिटलवरती कठोर कारवाई करावी साहेब. पण साहेब तुम्ही फक्त सूचना देतात ना, ते लहान बाळ आहे का, हे बाळा आता तू केलंच ना, तर परत असं करू नकोस. त्यावेळेला त्या आईला ज्या वेदना झाल्या ना साहेब, त्या वेदनेसाठी ना आम्ही उभे होतो इकडे बघायला स्वतः. जर ही तुझ्या घरात झाली असती ना, सुचवलं नाही त्या पाया लागलं असतं त्या धडा हॉस्पिटलला. ठीक आहे, काही तुमचे पण काहीतरी नियम असतील किंवा कुठल्या राजकीय दबावामुळे तुम्ही असा निर्णय घेतला असेल, पण तुमच्या निर्णयाला राम. मी अमर सावंत, जोपर्यंत वर्मा फॅमिलीला फक्त ही वर्मा फॅमिली समोर आली म्हणून पालघर जिल्ह्यामध्ये असे गरीब कुटुंब बरोबर असे अन्याय घडले असतील, पण जे कुटुंब आता मी जो विषय घेतलेला आहे वर्मा फॅमिलीचा, जोपर्यंत त्यांना न्याय भेटत नाही तोपर्यंत मी त्याला धडा हॉस्पिटलला सोडत नाही. त्यावेळी पण मी तुम्हाला वारंवार सांगत होतो, सिव्हिल सर्जन साहेब मरद सरांना मी नेहमी सांगत होतो, साहेब अशा प्रकारे परत पालघर जिल्ह्यामध्ये घटना घडू नये म्हणून कठोर ती कारवाई करा या खाजगी रुग्णालयावरती. ठीक आहे, नाही केलं करतायत तुम्हाला, ठीक आहे. आता येणारं जे आंदोलन म्हणा किंवा एक काय म्हणतात ना, सामान्य माणसाची फाईट कशी असते ना, तुम्हाला कळेल लवकरात लवकर कळेल. दुसरा विषय, पालघर जिल्ह्यामध्ये MGPच्या अंतर्गत जेवढे रुग्णालय आहेत त्यांच्या पण बऱ्याच तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत. कळलं? त्यासाठी पण लवकरात लवकर आपण सगळे विषय तुमच्या समोर मांडणार आहेत. पण एवढं बोलतोय, जोपर्यंत धडा हॉस्पिटलला टाळा लागत नाही तोपर्यंत हॅश फाउंडेशन पालघर जिल्हाध्यक्ष म्हणून आम्ही जागृत नागरिक म्हणून हा विषय मी जेवढा न्याय भेटत नाही तोपर्यंत खेचणार नाही, लढणार. एवढं बोलायचं मला. जय हिंद, जय महाराष्ट्र.